हा नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हेंचुरीमीटर बघूया. व्हेंचुरीमीटर बघा, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ व्हेंचुरीमीटर. तर लक्ष द्या मित्रांनो, हे व्हेंचुरीमीटर आहे. हा हा पाईप आहे, हा पाईप आहे, हा पाईप आहे. या पाईप मध्ये एक कन्व्हर्जन सेक्शन आहे. हे कन्व्हर्जन सेक्शन, हे काय आहे? कन्व्हर्जन सेक्शन. हे डायव्हर्जन सेक्शन असतं आणि हा असतो थ्रोट. थ्रोट म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ द पाईप. पाईपचा सगळ्यात स्मॉलेस्ट पोर्शन, त्याला काय म्हणतो आपण? थ्रोट. हे ह्याच्यापासून जो अँगल लीड करतो, 21 डिग्रीचा अँगल असतो. कुणाचा? कन्व्हर्जन कोनचा. कन्व्हर्जन कोनचा अँगल किती असतो? 21 डिग्री. डायव्हर्जन कोनचा अँगल किती असतो? 6 डिग्री. अरे किती असतो? 6 डिग्री. कन्व्हर्जन कोन म्हणजे पाईप कडून डायमीटर डिक्रीज होत जातं आणि थ्रोट कडून इन्क्रीज होत जातं. थ्रोट कडून काय होत जातं? वाढत जातं. हा, आणि इथं थ्रोट कडून वाढत जातं डायव्हर्जन. ते पाईप कडून डिक्रीज होतं, हे पाईप कडे इन्क्रीज होत. समजलं? याची लेंथ जे कमी असते, याची लेंथ जास्त असते. याचा अँगल असतो 20 ते प्लस मायनस 1. याचं 5 प्लस मायनस 6, 5 प्लस मायनस 1. लक्षात. नंतर याला एक युट्यूब पॅरामीटर जोडलेलं. आता होतं कसं? काय करायचं? एरिया कमी करून इथं काय होतं? वेलॉसिटी हेड वाढतं. एरिया कमी केल्यामुळे काय होतं? वेलॉसिटी वाढतं. हा, आणि प्रेशर काय होतं? ड्रॉप होतं. वेलॉसिटी वाढते आणि प्रेशर काय होतं? ड्रॉप होतं. इथलं प्रेशर जास्त, इथलं प्रेशर कमी. इथलं प्रेशर जास्त, इथलं प्रेशर कमी. म्हणून जे मर्क्युरी आहे इकडे राईज होते. हे जे राईज होतं त्याला म्हणायचं एक्स. हे जे राईज होतं त्याला काय म्हणायचं? एक्स. हा, हे जे राईज होतं त्याला काय म्हणायचं? एक्स. मग तुम्हाला त्याच्यावरून एच काढता येतं, म्हणजे प्रेशर डिफरन्स काढता येतो. एक्स इन ब्रॅकेट एस एफ बाय एस एल मायनस 1. एच इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट एस एफ बाय एस एल मायनस 1. हा, आणि ह्याच्यावरून तुम्हाला डिस्चार्ज म्हणजे फ्लो रेट काढता येतं. कसं काढता येतं? क्यू A1 A2 अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर इंटू CD ऍक्च्युअल डिस्चार्ज. आले? तर डिस्चार्ज जर काढायचं ना, असं काढता येतं. आता इंग्लिश मध्ये जर याचं प्रिन्सिपल सांगायचं म्हणलं, तर इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ बर्नौलीज इक्वेशन. दॅट इज वेलॉसिटी हेड इन्क्रीजेस इन अन ऍक्सेलरेटेड फ्लो. जो फ्लो फास्ट चालला त्यात काय व्हायला लागलं? वेलॉसिटी म्हणजे गती वाढायली. गती वाढायली, एरिया कमी केल्यास वेलॉसिटी वाढते. बाय रिड्युसिंग द क्रॉस सेक्शन एरिया, एरिया कमी करून ऑफ फ्लो बॅसेस ड्यू टू विच द प्रेशर हेड डिक्रीज. प्रेशर हेड काय व्हायला लागलं? रिड्यूस व्हायला. हा, दॅट सेक्शन. मग प्रेशर डिफरन्स क्रिएट व्हायला. जर प्रेशर हेड रिड्यूस झालं इथलं आणि इथलं, इथलं प्रेशर कमी झालं, इथलं जास्त आहे, प्रेशर डिफरन्स क्रिएट होईल ना, म्हणून हे राईज होतं वर. हे असतं प्रेशर डिफरन्स. हा डिफरन्स बिटवीन द टू लिम्स. हा, याच्यातला डिफरन्स असतो एक्स. आले? मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं? विच इज इनेबल्स टू डिटरमाइन द डिस्चार्ज. किती भाग असते? कन्व्हर्जन कोन, थ्रोट आणि डायव्हर्जन कोन. तर सगळी थिअरी तर सांगितली मी. जो थ्रोट असतो, थ्रोट त्याचं डायमीटर असतं 1/3 किंवा हाफ ऑफ द पाईप. डिस्चार्ज कसा करायचा मित्रांनो? क्यू इज इक्वल टू A1 A2 अंडर रूट ऑफ 2GH अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर इंटू CD. हा, A1 म्हणजे एरिया ऑफ पाईप, A2 म्हणजे एरिया ऑफ थ्रोट आणि H म्हणजे प्रेशर डिफरन्स. एक्स इन ब्रॅकेट SM बाय SL मायनस 1. हे पहा, A1 म्हणजे एरिया ऑफ पाईप, A2 म्हणजे एरिया ऑफ थ्रोट. लक्षात. आता प्रॉब्लेम घेऊ. आता काय करू मित्रांनो? प्रॉब्लेम घेऊ. बघा मित्रांनो, अँड ऑइल प्रॉब्लेम बघू पहिला. अँड ऑइल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8 इज फ्लोइंग थ्रू व्हेंचुरीमीटर हॅव्हिंग इनलेट डायमीटर 0.2 मीटर, D1 0.2 मीटर, D2 0.1 मीटर. द ऑइल मर्क्युरी डिफरन्शियल मॅनोमीटर शोज द रिडिंग ऑफ, म्हणजे एक्स 250 mm म्हणजे 0.25 मीटर. हे पहा, याच्यावरून A1 काढून घ्या. पाय भागिले 4 0.2 चा स्क्वेअर म्हणजे 0.0314 मीटर स्क्वेअर. A2 काढून घ्यायचं.
पाय भागिले 4 0.1 चा स्क्वेअर म्हणजे 7.85 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर म्हणजे 0.00785 0.00785 नंतर A1 A2 आलं बघा A1 A2 आलं A1 A2 आल्यानंतर एक्स काढायचं चा फॉर्म्युला काय एक्स इन ब्रॅकेट SM बाय SL -1 हा तर बघा मित्रांनो एक्स किती दिलेला आपल्याला 0.25 SM म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मॅनोमेट्रिक लिक्विड ते मर्क्युरीच असत 13.6 हा आणि ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे SL किती दिलेलं 0.8 -1 किती येतं हे 4 मीटर मग आता काय करायचं फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची Q इज इक्वल टू CD इंटू A1 A2 अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर CD किती आहे कोएफिशिएंट ऑफ डिस्टेंस दिला 0.98 इंटू A1 किती आहे 0.0314 A2 किती आहे 0.00785 अंडर रूट ऑफ 2 इंटू 9.81 इंटू 4 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ A1 किती आहे 0.0314 चा स्क्वेअर मायनस 0.00785 चा स्क्वेअर किती येतं बघा हे 0.0703 मीटर क्यूब पर सेकंड याला जर 1000 ने मल्टिप्लाय केलं किती येतं 1000 ने मल्टिप्लाय केलं किती येतं किती 70.3 LPS लीटर पर सेकंड अजून एक प्रॉब्लेम तो नंतर मग दोन्ही लिहून घ्या बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम हॉरिझॉन्टल वेंचुरीमीटर हॉरिझॉन्टल वेंचुरीमीटर विथ इनलेट अँड थ्रोट डायमीटर इनलेट म्हणजे पाईपचं डायमीटर दिलेलं आहे 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर A1 लगेच काढून घ्यायचं पाय भागिले 4 0.3 चा स्क्वेअर 0.07065 मीटर स्क्वेअर नंतर A2 काढायचं D2 दिलेले 15 सेंटीमीटर 0.15 मीटर A2 पाय भागिले 4 इंटू 0.15 चा स्क्वेअर हे तर 0.0176 मीटर स्क्वेअर A1 आलं A2 आलं आता द रिडिंग ऑफ द डिफरन्शियल मॅनोमीटर इज 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर डिटरमाइन द फ्लो रेट Q काढायचं Q इज इक्वल टू CD A1 A2 अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर फॉर्म्युला आहे त्याच्या आधी आपण H काढू एक्स इन ब्रॅकेट SM बाय SL -1 एक्स किती आहे 0.1 SM किती आहे SM किती आहे 13.6 SM किती 13.6 वॉटर आहे वॉटर फ्लोईंग वॉटर आहे म्हणजे SL1 SL किती 1 तर किती येतं हे 5 सांगा 1.26 मीटर झालं मग आता H आलं H नंतर Q इज इक्वल टू CD A1 A2 अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर CD किती आहे 0.98 A1 किती आहे 0.07065 A2 किती आहे 0.0176 रूट 2 इंटू 9.81
into 1.26 bracket close divided by under root of 0.0176 A1 है ना पहले A1 0.07068 चा स्क्वेअर मायनस 0.0176 चा स्क्वेअर किती येतं क्यू किती येतं 0.088 मीटर क्यूब पर सेकंड याला 1000 मल्टिप्लाय केलास किती 5 सांगा 88.54 लीटर पर सेकंड एलपीएस समजलं आता या पुढचा प्रॉब्लेम कॅल्क्युलेट द डिस्चार्ज ऑफ flowing through the pipe when venturimeter of 30 सेंटीमीटर डायमीटर किती 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर D1 D2 किती आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर connected at the throat connected to the pipe which water is flowing the difference in mercury level x 6 सेंटीमीटर 0.06 मीटर A1 काढायचं A1 पाय भागिले 4 0.3 चा स्क्वेअर A2 पाय भागिले 4 0.1 चा स्क्वेअर हे तर 0.07068 हे तर 0.00785 मीटर स्क्वेअर A1 A2 आलं नंतर सीडी किती आहे सीडी दिलं नसलं तर 1 घेतलं तर चालतं 0.98 घेतलं तर चालतं सीडी अज्युम 0.98 सीडी किती घ्यायचं 0.98 बघा सीडी किती आलं 0.98 नंतर एक्स काय आपल्याला काय करायचं सीडी अज्युम केलं आता एच काढू एक्स इन ब्रॅकेट SM बाय SL -1 हा तर इकडे बघा एक्स किती आहे 0.06 SM किती आहे पाणी म्हणलं मर्क्युरी तर 13.4 इथं खाली पाणी -1 किती येतं एच 0.0 मीटर हे आलं एच आल्यानंतर काय करायचं क्यू इज इक्वल टू सीडी A1 A2 अंडर रूट ऑफ 2GH अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर सीडी 0.98 A1 किती आहे 0.070685 हा नंतर 0.00785 नंतर रूट 2 इंटू 9.81 इंटू 0.756 नंतर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ A1 किती आहे 0.0700685 चा स्क्वेअर मायनस 0.0785 चा स्क्वेअर किती येतं क्यू सांगा 0.029 मीटर क्यूब पर सेकंड जर लिटर मध्ये विचारलं तर करायचं नाही केलं तरी चालतं लक्षात